गुड मॉर्निंग. ओके, फॉर्म्युला बुकनुसार पाहिलं तुम्ही तर नेक्स्ट टॉपिक आहे जॉमेट्री. पण ते जॉमेट्रीमध्ये फक्त डायग्रॅम्स आहेत, त्याचे अँगल्स, पेरिमीटर काय असतं, सर्कम्फरन्स काय असतं, ॲक्च्युली जे तुमच्या 10th झालं आहे आणि 11th पण होणार आहे. आणि ते आपल्याला काय आता लगेच लागणार नाही, ते आपल्याला 12 और 11 चॅप्टरमध्ये लागणार डायरेक्ट. तर ते आपण स्किप करू, ते तुमचं मॅथमॅटिक्समध्ये होणार आहे परत. तर काही नाही, फक्त डायग्रॅम्स दिले आहे, सर्कल दिलं आहे, ट्रायंगल दिलं आहे, त्यांची साईड का असते, त्यांच्या पेरिमीटर का असतो, त्यांच्या एरिया का असतो, त्याचे फॉर्म्युले दिलेले आहेत. ते आपण स्किप करून नेक्स्ट टॉपिकवर जाऊ, तो म्हणजे कोऑर्डिनेट जॉमेट्री. ह्याच्या आधी तुम्ही थोडंफार ग्राफबद्दल शिकला असाल, कारण की ग्राफ काय असतो, त्याच्यात ॲक्सिस असतात का काय थोडं बघ आपण देखा होगा उसे. परत एकदा सांगतो मी तुम्हाला की ग्राफ का असतो आणि ग्राफ कुठं यूज केला, तो काय यूज केला जातो. काय यूज केल्यापेक्षा एक सिम्प्लिसिटीसाठी कोणत्याही गोष्टीच्या कोणत्याही एक एक्सपेरिमेंट केला, टेम्परेचर वर्सेस टाईम, एखाद्या बॉडीचं टेम्परेचर वाढतं आहे, किती वेळेनंतर किती वाढतं आहे, हेही कोणतेही ऑब्झर्वेशन, कोणतेही एक्सपिरियन्स करतात, एक्सपेरिमेंट करतात, त्यावेळेस ग्राफ हा ॲनालिसिस करण्यासाठी यूज केला जातो. तर ग्राफमध्ये काय कन्सिस्ट असतं, फर्स्ट एक पॉईंट, त्याला आपण म्हणतो ओरिजिन. एक पॉईंट असतो त्याला आपण म्हणतो ओरिजिन. ओरिजिन हा असा पॉईंट आहे, त्याला ओने दाखवतो आपण, ज्याच्या रिस्पेक्टिव्हमध्ये आपल्याला मेजरमेंट करायचे आहे. समजा डिस्टन्स मेजर करत असाल तर तुम्ही ओरिजिन याला 0 डिस्टन्स मानणार आणि नंतर जे पण असेल, कार 2 किलोमीटर गेली, 3 किलोमीटर गेली, तर विथ रिस्पेक्ट टू दिस तुम्हाला जिथून शाद्याहून एखादी कार निघाली धुळ्याला गेली, तर तुम्हाला ज्यावेळेस मेजरमेंट करायचे असेल तर तुम्ही शाद्याला ओरिजिन मानणार. ओरिजिन कोणाला मानतात, ज्याच्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला मेजरमेंट करायचे. टेम्परेचर मेजरमेंट करायचे आहे, इनिशियल टेम्परेचर समजा 40 डिग्री आणि तुम्ही एखाद्या गोष्टीला हीट दिली, एखाद्या ऑब्जेक्ट आहे त्याला हीट दिलं, नॉर्मली त्याचे टेम्परेचर किती होतं, 40 डिग्री होतं, सर्वकडे 40 डिग्री होतं, तर तुम्ही 40पासूनच मेजर करणार. ओके, आफ्टर 1 आवर टेम्परेचर इन्क्रीज बाय 5 डिग्री म्हणजे 45 झालं, नंतर 2 तासानंतर 50 डिग्री झालं, नंतर 55 डिग्री झालं, टेम्परेचर वाढतं. तर तुमच्यासाठी 40 का असेल, रेफरन्स पॉईंट असेल, ओरिजिन असेल, त्याच्या रिस्पेक्टिव्ह तुम्ही टेम्परेचर मोजत जाणार आहे. म्हणून कोऑर्डिनेट सिस्टममध्ये फर्स्ट गोष्ट जी कन्सिस्ट केली ती म्हणजे ओरिजिन, ज्याच्या रिस्पेक्टिव्हमध्ये आपण मेजरमेंट करणार आहे. त्याला सोडलं तर 3 ॲक्सिस येतात. आधी आपण 2 ॲक्सिस पाहू. एक व्हर्टिकल लाईन आहे, हा आपला आता ओरिजिन. एक व्हर्टिकल लाईन, एक हॉरिझॉन्टल लाईन, हा तुमच्या वाय ॲक्सिस म्हणतात, त्याला एक्स ॲक्सिस म्हणतात. दोघं लाईन्स एकमेकांना काय असतात, परपेंडिक्युलर. ही कोऑर्डिनेट सिस्टम झाली. एक ग्राफ काढण्यासाठी रेफरन्स सिस्टम, कोऑर्डिनेट सिस्टम, याच्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला ग्राफ फाइंड करायचा असतो. याच्यामध्ये ओरिजिन, वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस. वाय ॲक्सिस ऑलवेज टेक इन व्हर्टिकल डायरेक्शन, एक्स ॲक्सिस ऑलवेज टेक इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. ॲक्च्युली आपल्यावर डिपेंड करतं तुम्हाला कशी घ्यायचे, बट इन जनरल एक्स ॲक्सिस हॉरिझॉन्टल, वाय ॲक्सिस व्हर्टिकल. देन ॲक्सिस झालं ॲक्सिस झालं आणि ओरिजिन झालं. याच्यावर आपण पॉईंट प्लॉट करतो. इन जनरल याला x1 म्हणतात, x2, x3, x4. ओके, हा असेल तुमच्या हा y1, y2, y3, y4. वाय ॲक्सिसवर आहे म्हणून नंबर ऑफ पॉईंट्स येतो y1, y2, y3, y1, x1, x2, x3, x4 ॲज इट इज चालत राहतात ते. ओके, लेफ्ट हँड साईड, ओरिजिनच्या लेफ्ट हँड साईडला आपण काय आहे, वाय एक्स ॲक्सिस आहे, याला डॅशने दाखवतात. याला काही बुक्समध्ये डॅशने दाखवतात, नाही दाखवला तरी काही फरक नाही पडत, पूर्ण तो एक्स ॲक्सिस आहे हॉरिझॉन्टल जेवढा आहे तो. ओरिजिनच्या या साईडला x1 मायनसमध्ये घेतो, म्हणजे फर्स्ट पॉईंट जो असेल तो मायनस, सर्व पॉईंटसाठी मायनस. फर्स्ट पॉईंट जो असेल तो x1 आहे पण तो मायनसमध्ये घेतो. सिमिलरली ओरिजिनच्या डाऊनवर्ड डायरेक्शनला y1 पण मायनस, y2 मायनस,
y3 मायनस y4 मायनस. लक्षात ठेवा याच्या खाली y मायनस असेल, याच्या या साईडला म्हणजे लेफ्ट ओरिजिनच्या लेफ्ट हँड साईडला एक्स ज्यावेळेस घेतो त्यावेळेस ते पॉईंट मायनस घेतो आपण. फॉर एक्झाम्पल एक्स हा 1 हा 2 हा 3, हा -1 -2 -3, हा -1 -2 -3, हा तुमचा 1 हा 2 हा 3 असा दिसतो तो ग्राफ. आणि सेंटरला काय असेल, ओरिजिन असेल. इथून तुम्ही रिस्पेक्ट टू काय करणार, मेजरमेंट करणार व्हॉट एव्हर जे असेल. बघा ग्राफ कोणत्या कोणत्या क्वांटिटीमध्ये निघतो, ज्या दोन क्वांटिटी एकमेकांशी कनेक्टेड असतील. म्हणजे इथं जर पाहिलं तर y इज अ फंक्शन ऑफ x. जसा जसा x चेंज होत जाईल, जसा जसा x व्हॅरी होईल तसा y व्हॅरी होत जातो. हे दोघं एकमेकांशी रिलेटेड असतात तिथं. जस्ट लाईक मी एखाद्या बॉडीला हीट दिली, या बॉडीला मी हीट प्रोव्हाइड केली. आता हीट एकसारखं प्रोव्हाइड करतो आहे मी, याचं टेम्परेचर वाढत जाईल. मग मी ते कशाच्या रिस्पेक्टिव्हमध्ये मेजर कराल तर मी रिस्पेक्टिव्ह मेजर करताना टेम्परेचर वर्सेस टाईम घेईल. जसा जसा टाईम जातो आहे, आता बॉडीला तर मी हीट देत जातो, कॉन्स्टंट रेटने हीट देतो आहे मी. जसा वेळ जातो आहे, वेळ जसा पास होतो आहे तसा टेम्परेचर हे वाढत जाईल. सो मी ग्राफ ड्रॉ करेल कसा, इकडं टेम्परेचर घेईल वाय ॲक्सिसला, इकडं मी टाईम घेऊन एक्स ॲक्सिसला. टाईम जसा वाढतो आहे तसं मी टेम्परेचर वाढेल, मग त्याचा काहीतरी ग्राफ निघेल. आपण फाईन करू तो ग्राफ, एकदा काढू. एक फॉर एक्झाम्पल म्हणून तोच टेम्परेचर वर्सेस टाईमचा ग्राफ काढू. एक ऑब्जेक्ट आहे, त्याला मी हीट प्रोव्हाइड करतो आहे. हीट प्रोव्हाइड करतो म्हणजे काहीतरी फायर करतो, फायर केलं मी तिथं जाळलं आणि त्याला हीट प्रोव्हाइड करतो आहे. ओके, याचे टेम्परेचर इन्क्रीज व्हायला स्टार्ट होईल. सपोज 1 PM 1 वाजता याचे टेम्परेचर होतं 0 डिग्री. 2 PM आफ्टर 1 आवर एकदम मायनर हीट देतो, खूप जास्त हीट नाही देते. तर आफ्टर 1 आवर याचे टेम्परेचर 1 डिग्री. 3 PM 2 डिग्री, 4 PM 3 डिग्री. ओके, म्हणजे काय, आधी 0 डिग्री होतं त्यांचं. एका तासामध्ये द टेम्परेचर ऑफ बॉडी इज इन्क्रीज बाय 1 डिग्री पर 1 आवर. एका तासामध्ये 1 डिग्रीने इन्क्रीज होतं आहे. याचा टेबल कसा तयार होईल मग, हा y हा x. ओके, y ॲक्सिसला मी टेम्परेचर घेतो आहे, आपल्यावर डिपेंड करते ते. तुम्ही टेम्परेचर याला पण घेऊ शकता एक्स ॲक्सिसला. बट जी डिपेंडंट, ज्याच्यावर डिपेंड आहे क्वांटिटी, आता टेम्परेचर टायमावर डिपेंड, जसा टाईम जातो आहे तसं टेम्परेचर वाढत जातो असं म्हणतो आपण, बरोबर आहे. म्हणून ते टायमाला एक्स ॲक्सिसला घ्यायचं. आठवण ठेवायचं आपण कायनॅमेटिक्समध्ये ज्यावेळेस डायग्राम ग्राफ काढू तर डिस्प्लेसमेंट वर्सेस टाईम, व्हेलॉसिटी वर्सेस टाईम. टाईम कोणत्याही ग्राफमध्ये अगर टाईम येत असेल एका ॲक्सिसला तर त्याला एक्स ॲक्सिसलाच घ्यायचं, आठवण ठेवायचं आहे. हा इथं तुम्ही घेत आहे टाईम. ओके, आता टाईम इन अवर घेतो आहे मी. मग इनिशियली टाईम 0 घेतला मी, स्टार्टिंगला 0 टाईम होता. 0 नंतर 1 आवर, इथून 2 PM म्हणजे किती टाईम झाला, 1 आवर झाला. 2 आवर, 3 आवर, इनफ. 1 2 3, 1 to 2 means 1 hour, 2 to 3 means second hour, 3 to 4 means third hour. मीन्स टोटल टाईम किती आहे इथून इथपर्यंत, 3 hours. 1 2 3 हा इनिशियल टाईम आहे. ज्यावेळेस मी 0 मी कन्सिडर केला की 1 वाजता 0 टाईम आहे असं कन्सिडर केला. टेम्परेचर किती होतं, टाईम इनिशियली 0 होता, टेम्परेचर 0. 1 आवर झाल्यानंतर टेम्परेचर काय आलं, 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री. ओके, आता याचा ग्राफ काढताना
एक्स ॲक्सिसला टाईम आहे, निगेटिव्ह दिसतं आहे का काही, टाईम तर कधी निगेटिव्ह राहत नाही, सो काही देणार नाही, फक्त इकडे येईल हा 0. ओरिजिनच्या कोऑर्डिनेट, ओरिजिन जिथं असेल त्याला मी मानतो 0 0. मी हे 0 0च्या मिनिंग पण तुम्हाला नंतर सांगतो. 0 हा या पॉईंटला असेल, नंतर 1 म्हणजे हा आपला काय होता, x1 होता, x1 x2 x3 घेतला आपण, 2 3 1 3. टाईम इन आवर असं लिहितो आपण. टाईम आणि तो एच जो येतो आवरसाठी. मिनिट राहिलं असतं तर मी एम लिहिलं असता, मिनिट लिहिलं असतं, सेकंड राहिलं असतं तर मी सेकंड लिहिलं असतं. वाय ॲक्सिसला टेम्परेचर पण पॉझिटिव्ह आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला घ्यायची गरज नाही. इथं 0 डिग्री होतं, इथं झालं 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री. ॲक्च्युली हे फिक्स असतील. आता इथं सपोज 5 झाला असता तर 1 2 3 4 5 घेतला असता आणि 5ला मी पॉईंट ठेवला असता. आता बघा फर्स्ट पॉईंट 0 0 हा तुमचा फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट 1 आवर, हा 1 आवर, टेम्परेचर 1 डिग्री, एक ही लाईन हा तुमचा सेकंड पॉईंट. सिमिलरली हा तुमचा थर्ड, हा तुमचा थर्ड, सेकंड पॉईंट झाला, थर्ड पॉईंट झाला. एक अशी लाईन ड्रॉ केली, सॉरी पॉईंटमधून जाणारी लाईन ही, हा झाला तुमचा ग्राफ. फक्त काय ग्राफ कसं काढायचं ते सांगतो आहे मी. हे कुठून आलं हे एक्सपेरिमेंटच्या बेसवर डिपेंड असतं. आता ह्या ग्राफकडे पाहिलं तर काय स्ट्रेट लाईन ग्राफ आहे. प्रत्येक ग्राफचे एक इक्वेशन असतं. मी आधीच बोललो वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स, म्हणजेच काय असेल वाय इन टर्म्स ऑफ एक्स असेल तर x² असेल, x³ असेल, वॉटेवर काहीतरी असेल. आता ह्या ग्राफवरनं पाहिलं टेम्परेचर 0 होतं, टाईम पण 0, म्हणजे बघा x 0 होता, y पण 0 होता, सॉरी टाईम 0 होता, टेम्परेचर पण 0. x इज इक्वल टू 1, टेम्परेचर पण 1, वाय ॲक्सिसला म्हणून मी टेम्परेचर दाखवतो. म्हणजेच काय x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू, x इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू 3. ह्या पूर्ण गोष्टीवर तुम्ही एक सांगू शकता की x इज इक्वल टू y. दिस इज द इक्वेशन. आणि याला असं लिहितो आपण y इज इक्वल टू x, y आधी लिहितो x लिहितो, कारण y इज अ फंक्शन ऑफ x. मग ह्या ज्या लाईनच्या इक्वेशन जर तुम्ही विचारलं तुम्हाला काय, तर ते असेल y इज इक्वल टू x. इक्वेशन काय दाखवतं की कोणत्या प्रोपोर्शनमध्ये चेंज होतो आहे y एक्सच्या. x 1ने चेंज होतो आहे, y पण 1ने चेंज होतो आहे. ज्यावेळेस y इज इक्वल टू x इक्वेशन, आता तुम्हाला आपल्याला प्रॉब्लेम येताना कसे येतात की एखादा कायनामेटिक्स या कुठेतरी एखादा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व केला आणि फायनली ॲन्सरमध्ये y इज इक्वल टू 225 अपॉन g, सॉरी a b हे कॉन्स्टंट आहे इंटू x, असं इक्वेशन आलं. आणि त्यांनी काय विचारलं असेल, 4 ग्राफ दिले असेल आणि 4 ग्राफमधून तुम्हाला ॲन्सर विचारलं असेल. 4 ग्राफ देताना ते तुम्हाला कोऑर्डिनेट देणार नाही की 1 2 3 काय पुरते काय. त्यांनी एक स्ट्रेट लाईन दिला असेल, एक असा दिला असेल, एक सर्कल दिला असेल आणि एक पॅराबोला दिला असेल. आणि तुम्हाला विचारलं असेल की हा ग्राफ बरोबर आहे का हा कोणता ऑप्शन राईट आहे, तर तुम्हाला इक्वेशनवरून डिसाईड करायचं आहे. आता इक्वेशनकडे बघा, 25 कॉन्स्टंट टर्म आहे, ए बी कॉन्स्टंट आहे, म्हणजे y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द x आहे. आणि y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x आहे म्हणजे काय y इज इक्वल टू x आहे. म्हणजे हा ग्राफ कोणता असेल, सॉरी याच्या ज्यावेळेस तुम्ही ग्राफ फाईंड करणार त्यावेळेस ग्राफ कसा येईल, स्ट्रेट लाईन ग्राफ येईल. म्हणजे आपलं ॲन्सर हे चुकीचं, कारण सर्कल होता, चुकीचं ॲन्सर. क्वेश्चनमध्ये येताना फक्त तुम्हाला इक्वेशनमधनं ग्राफ माहिती पाहिजे की कोणत्या इक्वेशनचा ग्राफ कसा येतो. समजा इथं y इज इक्वल टू x² राहिला असता, सॉरी y इज इक्वल टू 25 अपॉन AB x², तर तुम्हाला याचा ग्राफ माहिती पाहिजे. y इज इक्वल टू ज्यावेळेस x² असतो त्याचा ग्राफ कसा येतो, तो स्ट्रेट लाईन येतो का पॅराबोला येतो का काय येतो ते आपण नंतर पाहणार आहे. पण तुम्हाला एक हिंट देतो आहे, आपल्याला काय दररोज तुम्हाला हे ग्राफने लिहायचे, आपल्याला हे ग्राफ काढायचे नाहीत 1 2 3 पॉईंट ठेवून. फक्त ग्राफ काय असतात त्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल घेतलं नाही. आपल्याला तुम्हाला डायरेक्टली ह्याच्या ना इक्वेशनवरनं सांगता आलं पाहिजे की ह्या ग्राफचे हे काय असेल, हे ग्राफ कसा असेल, हा स्ट्रेट लाईनने गेल्याची का काय नाही असं. ओके, ते होईल क्लिअर.
ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व करू कायनेमॅटिक्समध्ये त्यावेळेस. आता कोऑर्डिनेट कोणाला म्हणतात, ग्राफमध्ये कोऑर्डिनेट कोणाला म्हणतात ते पाहू. आता एक ए पॉईंट आहे, एक ए पॉईंट आहे हे ना, हा एक बी पॉईंट आहे. ग्राफ काढताना ओरिजिन कसा घ्यायचा ते सांगतो मी तुम्हाला विचारलं की मला ए पॉईंटची पोझिशन सांगा विथ रिस्पेक्ट टू बी. पूर्ण कुठं काहीच नाही आहेत, हां फक्त 2 पॉईंट आहे तुमच्यासमोर. मी विचारलं की ए पॉईंटची पोझिशन सांगा विथ रिस्पेक्ट टू बी असं मला विचारलं आहे. मी ज्याच्या रिस्पेक्ट टू विचारलं आहे तो आपला काय असतो, ओरिजिन. म्हणजे तर बी काय आपला ओरिजिन आहे. मी काय करेल, ओरिजिनमधून एक अशी व्हर्टिकल लाईन खेचेल. दिस इज माय वाय ॲक्सिस, कॅपिटल घ्यायचं. ओरिजिनमधून एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करेल. दिस इज माय एक्स ॲक्सिस, एक्स अँड वाय. आता बघा, मला विचारलं का होतं की पोझिशन सांगा पॉईंट एची विथ रिस्पेक्ट टू बी. आता बी माझ्या ओरिजिन झालं आहे. आता एक लाईन मी एक्स ॲक्सिसवर खेचेन अशी परपेंडिक्युलर फ्रॉम ए, ज्याची मला पोझिशन फाईन करायची. एक लाईन मी वाय ॲक्सिसवर परपेंडिक्युलर. मी काय करेल, हे डिस्टन्स फाईन करून घेईल. सपोज हे डिस्टन्स एक्स आला, स्मॉल एक्स, हा कॅपिटल आहे, हा स्मॉल. सपोज हे डिस्टन्स स्मॉल वाय आला, कोणतं हे डिस्टन्स, हां एवढं. हे डिस्टन्स किती एक्स आहे, हे किती वाय. म्हणजे याचा अर्थ काय आला की ए पॉईंट इज ॲट एक्स डिस्टन्स फ्रॉम बी ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर तो एक्स डिस्टन्स एवढ्यावर आहे, ओके. आणि वाय ॲक्सिसवर वाय डिस्टन्स एवढ्यावर आहे. कन्फ्यूज न होत असेल तर सपोज हे मी स्केलने मेजर केलं, हे 2 मीटर आहे आणि हे 3 मीटर आहे. मेजर केलं सपोज मी स्केलने, की आपण लेंथ मेजर करतो त्या इन्स्ट्रुमेंटने मेजर केलं, हे 2 मीटर आहे. तर मी काय म्हणेल की ए इज फ्रॉम ए, सॉरी पॉईंट ए इज फ्रॉम बी, सॉरी पॉईंट ए इज 2 मीटर फ्रॉम बी ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर 2 मीटरवर येतो, इथून बघा एवढं डिस्टन्स 2 मीटर आहे. अँड इज ॲट 3 मीटर फ्रॉम बी ऑन वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसवर तो 3 मीटर आहे. लिहिताना कसं लिहितो, एक्स वाय, एक्स कोऑर्डिनेट आधी, वाय कोऑर्डिनेट नंतर. हा तुमच्या 2 मीटर, हा तुमच्या 3 मीटर. लिहिताना आपण असं लिहितो. ऑलवेज आठवण ठेवा, हे लिहिताना एक्स कोऑर्डिनेट आधी लिहितो, वाय कोऑर्डिनेट नंतर लिहितो, ओके. दुसरी गोष्ट, याला कोऑर्डिनेट म्हणतात, याला पण याला म्हणतात एक्स कोऑर्डिनेट, याला वाय कोऑर्डिनेट म्हणतात. आणि पूर्ण जे तुम्ही पाहिलं हा, तर हे तुमची पॉईंट एक, याला पोझिशन म्हणा किंवा पॉईंट म्हणा. त्या पॉईंटच्या, हा जो पॉईंट आहे हा, या पॉईंटचे कोऑर्डिनेट हे आहेत. एक आहे एक्स कोऑर्डिनेट, एक आहे वाय कोऑर्डिनेट, ओके. सपोज हा पॉईंट इथं राहिला असता आणि हे डिस्टन्स 4 मीटर राहिला असता. हा पॉईंट बी पॉईंट इथं राहिला, सॉरी ए पॉईंट इथं राहिला असता, तर याचे कोऑर्डिनेट कसे आले असते. एक्सवर किती आहे, 4 मीटर, 4 मीटर. वायवर किती, हा काय ओरिजिन आहे, वाय कधी इथून डिस्टन्स किती होतं 3. या पॉईंटचे डिस्टन्स ओरिजिनपासून 0, सो वाय कोऑर्डिनेट 0. हा फर्स्ट तुमच्या एक्स आहे, वाय, म्हणजे इथं एक्सवर किती डिस्टन्स आहे, तिथं वायवर किती डिस्टन्स. टेम्परेचर राहिलं असतं आणि पॉईंट इथं राहिला असता एखादा, आपण ज्यावेळेस ते पॉईंट ठेवत गेलो, 1 2 3 असे पॉईंट ठेवत गेलो, त्याचे प्रत्येकाचे कोऑर्डिनेट होते. त्याचे काय होतं, फर्स्ट पॉईंट का होता 1 ओव्हर, सो 1, त्याचे फर्स्ट पॉईंट काय राहिला असता 1 ओव्हर 1 डिग्री, हा त्याचा कोऑर्डिनेट राहिला असता. आधी एक्स ॲक्सिसवर फर्स्ट का होता 1 होता आपला, 1 2 3 असं ओव्हर ठेवले ते मी, आणि टेम्परेचर ठेवलं. फक्त एवढंच म्हणणं माझ्या की तुम्ही पॉईंट्स जवळ कोऑर्डिनेट असे असतात.
आणि बाकी तर व्हेक्टरमध्ये शिकणार आहे आपण, बट तुम्हाला हेच आत्ताच सांगतो आहे मी. याच्यात काय आलं बघा, एक्स पोझिशनच आहे, वाय पण पोझिशनच आहे. मला ए पार्टिकलची पोझिशन फाईन करायची बीमध्ये विथ रिस्पेक्ट टू बी. ज्याच्या रिस्पेक्ट टू फाईन करायच्या ना तिथं ओरिजिन मानायच्या आणि तिथं 2 ॲक्सिस काढायचे एकमेकांना परपेंडिक्युलर, एक हॉरिझॉन्टल असेल एक व्हर्टिकल असेल. अजून एक एक्झाम्पल घेतो मी. एक रूम आहे, ओके. रूममध्ये एक पर्सन आहे, उभा आहे, एक्स वाय झेड. मी तुम्हाला सांगितलं की मला या पर्सनची पोझिशन सांगा त्याच रूममधली, तर मी कसं सांगेल? मी सांगितलं नाही की याच्या रिस्पेक्ट टू एखाद्या रूममध्ये एखादा व्यक्ती उभा आहे, एखादा पर्सन बसला आहे, आपल्याला विचारलं तो काय कुठं उभा आहे तो त्या रूममध्ये, तुम्ही कसं सांगणार की डॅश कॉर्नरच्या साईडला उभा आहे. एका कॉर्नरला असेल तर त्या कॉर्नरला उभा आहे, सेंटरला असेल तर सेंटरला उभा आहे. हा आता या कॉर्नरच्याच जवळ उभा आहे, ओके. मी तुम्हाला सांगितलं की याची पोझिशन सांगा विथ रिस्पेक्ट टू दिस कॉर्नर. आता हा ए कॉर्नर, हा बी, हा सी, हा डी, हा तुमच्या डी कॉर्नर. मी तुम्हाला सांगितलं की मला या पर्सनची पोझिशन सांगा विथ रिस्पेक्ट टू डी कॉर्नर, म्हणजे आपला डी जो असेल हा का असेल ओरिजिन. मी एक ॲक्सिस इथं टाकेल त्याला वाय म्हणेल, एक्स ॲक्सिस इकडे टाकेल त्याला एक्स म्हणेल, ओके. इथून एक परपेंडिक्युलर लाईन हे डिस्टन्स मेजर करून घेईल. सपोज ते 4 मीटर आलं, हे पण डिस्टन्स मेजर करून घेईल, ते सपोज 2 मीटर आलं, तर मी त्याची पोझिशन सांगताना काय सांगेल, 4 मीटर आधी लिहिल, 2 मीटर, हे त्याचे कोऑर्डिनेट आहेत, ओके. आता मी विचारलं का आता की पोझिशन ऑफ दिस पर्सन फ्रॉम डी, म्हणजे मला हे डिस्टन्स सांगावं लागेल. मग हे डिस्टन्स काढण्यासाठी बघा, हा 4 मीटर आहे, हा 2 मीटर आहे, हा काय येईल तुमच्या 90 डिग्री. कोणता लॉ यूज करणार? पायथागोरसचा लॉ, जो तुम्ही आधीही पाहिला असेल. आणि पायथागोरसच्या लॉनुसार सपोज हे डिस्टन्स जे मी डी घेतलं तर डी स्क्वेअर इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर प्लस हाईटच्या स्क्वेअर, ओके. सो डी इज इक्वल टू अंडर रूट, याचे डिस्टन्स जे असेल हे किती येईल, हा तुमचा असेल 16 प्लस हा तुमचा 4, सो 20. हा मीटर होता तो आहे मीटरच येईल. म्हणजे हे जे डिस्टन्स फाईंड केलं तुम्ही ते हे अंडर रूट 20 मीटर असेल. म्हणजे तो जो पर्सन आहे इज ॲट अंडर रूट 20 मीटर फ्रॉम डी पासून तो किती आहे 20 मीटरवर आहे, ओके. हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे याच्यामधलाच, ते पण बघू आपण पुढे थोडं. माझं एवढंच म्हणणं आहे की ज्यावेळेस आपण तुम्हाला पोझिशन विचारली, एखाद्या पार्टिकलची पोझिशन फाईंड करण्यासाठी आपण कोऑर्डिनेट सिस्टम यूज करतो. दॅट्स सिम्पल. तुम्हाला कशाच्या रिस्पेक्टिव्ह विचारली आहे त्याला ओरिजिन माना. सपोज मी तुम्हाला अजून एकदा, ओके, याला यूज करू, बाकी राहू दे लागणार. मी विचारलं तुम्हाला की ह्या पर्सनची पोझिशन सांगा विथ रिस्पेक्ट टू कॉर्नर बी काय असेल आता माझ्यासाठी ओरिजिन. त्याच्यावर मी एक ॲक्सिस असा ड्रॉ करेन, एक्स ॲक्सिस असा ड्रॉ करेन. हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, हा तुमचा वाय ॲक्सिस आहे. पोझिशन कुठे आहे त्याची, हे दिसतं. एक लाईन इथून इकडं परपेंडिक्युलर, एक लाईन इथून इकडं परपेंडिक्युलर, त्या डायरेक्शनला, कोणत्या, ह्या वाय ॲक्सिसवर. आता हे आपला वाय ॲक्सिस आहे, हा पूर्ण हॉरिझॉन्टल जो आपला हा एक्स ॲक्सिस आहे, हा तुमचा ओरिजिन, ओके. ही एक लाईन ड्रॉ केली, हे एवढं डिस्टन्स मेजर करून गेलं. समजा हे 1 मीटर आहे आणि हे पण 1 मीटर आहे, किंवा हे 1.5 मीटर आहे, ओके. तर आता हे 1 मीटर मी मायनस घेईल, कारण का ओरिजिनच्या या साईडला आहे. हा जो 1.5 आहे हा पण मी मायनस घेईल. आणि मग याचे कोऑर्डिनेट काय येतील विथ रिस्पेक्ट टू बी, एक्स ॲक्सिसवर -1, वाय ॲक्सिसवर -1.5. ही पोझिशन काढायची असेल, डी स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट. आता ही पोझिशन म्हणजे मला हे काढायचे. आता हे काय आहे 1.5 आहे, हे काय आहे 1 -1 आहे, म्हणजे हा पण -1. हे पण निघालं, ही निघाली. ही काढायची असेल परत तेच 1 -1च्या स्क्वेअर -1.5च्या स्क्वेअर,
-1च्या स्क्वेअर 1 येतो, -1.5 स्क्वेअर -1 येईल, सॉरी 1.5च्या स्क्वेअर प्लस येईल असं म्हणणं माझं. त्याचे आन्सर काहीतरी प्लसमध्ये येईल. जे पण आन्सर येईल ते मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन ते करून घ्यायला लागलेस. जे पण आन्सर येईल ते तेवढं डिस्टन्स असेल. एकंदरीत एवढं म्हणणं माझं की ज्याच्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला पोझिशन काढायला लावली आहे तो तुमचा ओरिजिन असेल. याच्या रिस्पेक्टिव्ह पोझिशन काढायला लावली आहे, मी इथं 2 ॲक्सिस घेऊन घेईल. हा एक्स, हा वाय, हा एक्स ॲक्सिस असा, सॉरी हा पूर्ण एक्स ॲक्सिस असा असेल, हा वाय. याची पोझिशन एक परपेंडिक्युलर इकडं, एक परपेंडिक्युलर तिकडं. ही साईड मोजून गेली, ही साईड मोजून गेली, निघाला सेम. आता डायमेन्शन म्हणजे काय, 2 डायमेन्शन कशाला म्हणतो आपण, 3 डायमेन्शन कशाला म्हणतो ते पाहू. आपल्याला जे खरं लागणार आहे कायनामेटिक्समध्ये ते विथ डायरेक्शन लागणार आहे. कायनामेटिक्समध्ये काय बघणार आहे आपण की एखादी कार आहे ती ट्रॅव्हल करते इन ईस्ट डायरेक्शन, कोणते ईस्ट. तर ग्राफमध्ये दाखवताना एक्स ॲक्सिसचा पॉझिटिव्ह जो पार्ट आहे हे जे डायरेक्शन आहे राईट हँड डायरेक्शन हे ईस्ट असतं, हे वेस्ट आहे, साऊथ आहे, नॉर्थ आहे. 2 डायमेन्शन असेल तर 2 डायमेन्शन म्हणजे मी सांगतो तुम्हाला ग्राफमध्ये दाखवताना सपोज एक कार आहे, मी आधी सांगितलं तुम्हाला एक कार आहे, ट्रॅव्हल 4 किलोमीटर इन ईस्ट. एक कार 4 किलोमीटर ट्रॅव्हल करते नाही इन ईस्ट डायरेक्शन. हा तुमच्या ओरिजिन 1, 2, 3 आणि 4. त्याची पोझिशन कुठं असेल कारची, इथं असेल. किती वेळानंतर ते नंतरचे मॅटर आहे ते आपण कायनामेटिक्समध्ये बघू. याची पोझिशन किती असेल, ही असेल. ओके, त्याने सांगितलं की आफ्टर दॅट इट ट्रॅव्हल्ड 3 किलोमीटर इन नॉर्थमध्ये 3 किलोमीटर गेली तिथून. आफ्टर दॅट म्हणजे इथून 3 किलोमीटर 1, 2 and 3. ओके, आणि मग मी पोझिशन विचारली की मग कार कुठं होती नेमकी, फ्रॉम इनिशियल पोझिशन. इनिशियल म्हणजे काय, ओरिजिन. इनिशियल पोझिशन म्हणजे ओरिजिन. इनिशियल पोझिशन जी पण दिली असेल त्याला ओरिजिन कन्सिडर करायचं. तर मी काय करेन, एक ही लाईन ड्रॉ करून घेईन. जॉमेट्रिकली सांगतो हां, आपण हे वेक्टर काय म्हणा वेक्टरचे यूज करून सॉल्व करणार आहे पुढे, पण त्याच्यामध्ये तुमचे बाकी अजून तुम्हाला स्केलर वेक्टर तुम्ही मे बी ऐकलं आहे का आणि मला नाही माहिती, ते ज्यावेळेस बघू त्यावेळेस म्हणजे सेकंड चॅप्टरमध्ये बघू ते. जॉमेट्रिकली काय करेल मी, हा 4 हा 3, इथं काय आहे 90 डिग्री आहे. म्हणजेच मला जर पोझिशन काढायची असेल इथून फायनल पोझिशन इथून किती लांब आहे ती कार, तर मी तेच करेल D = √4 किलोमीटर 4च्या स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. हा तुमच्या काय येईल 16, हा प्लस 9, हा तुमच्या आला 5 मीटर. मीटर घेतलं होतं का, किलोमीटर होतं सॉरी, 6 झाला किलोमीटर. म्हणजेच D = 5 फायनल पोझिशन. काय केलं मी, ग्राफमध्ये ईस्ट ऑलवेज पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस बाय वेस्ट, साऊथ, नॉर्थ. हे 2 डायमेन्शन मोशन आहे. 1 डायमेन्शन काय म्हटलं असतं, जोपर्यंत इथपर्यंत हे बघा 1 डायमेन्शन बघा लिहितो मी. हे परत कायनामेटिक्समध्ये होणार आहे मोशन चॅप्टर स्टार्ट झाल्यानंतर. ॲक्च्युली बघा 1 डायमेन्शन म्हणजे क्या, जेव्हा तुम्हाला एकच कोऑर्डिनेट लागत असेल फक्त. स्टार्टिंगला का होतं, कार ट्रॅव्हल 4 किलोमीटर इन ईस्ट, इथून इथं आली कार, बाकी सर्व सोडा, सेकंड पार्टमध्ये जाऊ नका. फर्स्ट पार्टमध्ये इथून इथं आली, मी काय म्हणेल कार इज ॲट 4 किलोमीटर अपार्ट फ्रॉम ओरिजिनपासून 4 किलोमीटर होते. मला किती कोऑर्डिनेट लागेल याला एक्सप्लेन करण्यासाठी, मी लिहिल पण तर काय लिहिल, एक्स म्हणजे 4 किलोमीटर,
आणि वाय आहे तर 0, म्हणजे मला एकच लागतो आहे, 0 लिहिला नाही लिहिला काय फरक नाही पडत. ओके, एकच कोऑर्डिनेट लागत असेल ना तर मी म्हणणार वन डायमेन्शनल मोशन आहे, सिंगल वन लागतं आहे. समजा हीच कार ट्रॅव्हल 4 किलोमीटर इन नॉर्थ, ही दुसरी कार आहे हां, ही नॉर्थमध्ये गेली 4 किलोमीटर. मी ग्राफ काढताना काय करेल, हा ओरिजिन 1 2 3 4 कार इथं असेल. आता मला एक्स ॲक्सिस लागतं का, तो फक्त वाय ॲक्सिसवरच येते, स्ट्रेटली गेली तिला त्याच्या वेळेस कोऑर्डिनेट फाईन करेल तर काय येईल 0 4 किलोमीटर. हा वाय ॲक्सिसच्या म्हणजे हे नॉर्थ साईड, हे ईस्ट वेस्ट साऊथ. काय लागतं मला, एक्सचं म्हणजे घेणारच नाही, 0 लागतो आहे. मी याला मग काय लिहिल, डायरेक्ट 4 किलोमीटरचे कोऑर्डिनेट का असेल 4 किलोमीटर इन वाय डायरेक्शन. ओके, म्हणजे मला सिंगल लागतं, कोणत्या ॲक्सिसला जातो इट डझंट मॅटर, एक्सला जाओ वायला जाओ कुठेही जाओ, मला लागतो एक सिंगल ॲक्सिस. म्हणजेच काय म्हणजेच वन डायमेन्शन मोशन, याला पण मी वन डायमेन्शन मोशन. बट ह्या केसमध्ये काय होतं, सेकंड कार ट्रॅव्हल इन 4 किलोमीटर वन डायमेन्शन, बट नंतर आफ्टर दॅट इट ट्रॅव्हल इन वाय डायरेक्शन मीन्स नॉर्थला 3 किलोमीटर गेला. म्हणजे कारने काय काय केलं, 4 किलोमीटर एक्सला गेला तो अँड 3 किलोमीटर वायला. इथं मला एक्स पण लागतो आहे, इथं वाय पण लागतो आहे, मला दोघं ॲक्सिस लागतील. मी अगर मला ह्याची पोझिशन दाखवण्यासाठी मी वाय ॲक्सिसचा यूजच नाही केला, कधी नाही दाखवू शकत मी, कारण तो वाय ॲक्सिसला पण ट्रॅव्हल केलं आहे. मला हे डिस्टन्स काढण्यासाठी हे लागणारच आहे. ओके, म्हणजे मला दोघं कोऑर्डिनेट मिळतं, दोघांमध्ये एक पण 0 नाही. मग असं जे मोशन असेल याला म्हणेल मी 2 डायमेन्शन मोशन, 2 डायमेन्शन, 2 कोऑर्डिनेट लागतात मला, एक त्या पार्टिकलची त्या कारची पोझिशन स्पेसिफाय करायला मला 2 कोऑर्डिनेट लागतात, म्हणून 2 डायमेन्शन. तसं तुम्ही म्हणा सर थर्ड डायमेन्शन कसं, हे झालं एक्स हा झाला वाय, थर्ड डायमेन्शन थर्ड ॲक्सिस येतो झेड ॲक्सिस, तो या दोघांना परपेंडिक्युलर असतो. इथं काढते दोघांना परपेंडिक्युलर असेल म्हणजे कसा, हा वाय ॲक्सिस हा एक्स. ओके, हे दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. ही एक साईड बघा, हात 1 हा एक्स ॲक्सिस आहे. ओके, हा काय वाय ॲक्सिस आहे, म्हणजे बॅक साईडला असेल पूर्ण असा. थर्ड ॲक्सिस कुठं असेल, डाऊन टू अर्थ, डाऊन टू अप, एक डायरेक्शन बाकी ना. तुम्हाला हे समजायचे असेल ना तर तुमच्या तुम्ही ज्या रूममध्ये बसला असाल त्या रूमच्या एक डाऊनच्या कॉर्नर बघा, त्या कॉर्नरला तुम्हाला 3 डायरेक्शन दिसतील. एक कसा वरती जाणार आहे तो तुमचा झेड ॲक्सिस असेल, त्याला वाय ॲक्सिस असेल. एक तुमच्या साईडला येणार असेल की एक ॲक्सिसला आणि एक त्याला, एक एक्स ॲक्सिस वाय झेड. तुम्हाला रूमची फक्त ही साईड दिसेल. इमॅजिन करा रूमच्या बाहेरच्या साईडला पण ते 3 ॲक्सिस असे गेलेले असतील. एक डायरेक्ट डाऊनवर्ड असेल ओरिजिनच्या खाली, कॉर्नरला ओरिजिन ॲझ्युम करा. आता इथं तो येतो, आपण दाखवताना असा दाखवतो झेड ॲक्सिस. ॲक्च्युली हा कसा आहे, डायरेक्टली इनसाइड असा आहे तो. एक्स आणि वाय एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, वाय असा आणि हा असा आहे म्हणजे तो एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. झेड पण असा, एक्स असा आहे म्हणजे ते एकमेकांना परपेंडिक्युलर. हे समजायला थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, 3 डायमेन्शन डायग्राम आहे, पण त्याला दाखवताना असं दाखवतो. म्हणजे तुम्ही जे अँगल काढला झेड अँड एक्समध्ये तो पण परपेंडिक्युलर असेल, तुम्ही जे अँगल काढला वाय अँड झेडमध्ये तो पण परपेंडिक्युलर असेल. हे तिघं एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. मग याचा यूज केव्हा होतो, का फाईन करावं लागलं याला ते सांगतो मी तुम्हाला. पोझिशन एक्सप्रेस करण्यासाठी हे खरे, पण नंतर आपण टेम्परेचर आणि ते सर्व ठिकाणी ग्राफचा यूज करतो, बट नॉर्मली आपल्याला तर पोझिशनसाठी लागणार आहे. एक पर्सन म्हणण्यापेक्षा कसं सांगू तुम्हाला आता. ओके ठीक आहे, एक मॅन आहे, त्याचं एक बॉय आहे, त्याचं ए नाव काय त्याचे ए. ओके, तो आधी 4 किलोमीटर ईस्टला गेला, वॉकिंग करत जातो 4 किलोमीटर ईस्ट. त्याच्यानंतर आफ्टर दॅट सेम टू सेम कार 3 किलोमीटर नॉर्थ, 4 किलोमीटर ईस्ट,
त्याच्यानंतर 3 किलोमीटर नॉर्थ, आणि 3 किलोमीटर नॉर्थ गेल्यानंतर एक टॉवर होता, त्या पोझिशनला, ज्या पोझिशनला तो पोचला तिथे एक टॉवर होता, आणि तो टॉवरवर 1 किलोमीटर क्लाइंब केलं त्याने. क्लाइंब केलं मीन्स तो वरती चालला टॉवर 1 किलोमीटर. आता याला दाखवताना कसं दाखवणार, ईस्ट वेस्ट. ओके, हा तुमचा ओरिजिन. तो कुठं गेला, 4 किलोमीटर ईस्ट, समजा हे 4 किलोमीटर, इथून आला तो इथपर्यंत. त्याच्यानंतर आता आपण नॉर्थ असं दाखवत होतो, आता मला अपवर्ड डायरेक्शन दाखवायचं, कारण तो टॉवरच्या वरती चालला आहे. बघा 4 किलोमीटर या डायरेक्शनला, नंतर तिथून 4 किलोमीटर त्या डायरेक्शनला, 4 किलोमीटर दिस, नंतर 4 किलोमीटर ईस्ट, 3 किलोमीटर नॉर्थ, आणि त्या तिथं टॉवर आणि टॉवर वरती चढून गेला. ओके, तर मी दाखवतो आहे आता वाय ॲक्सिस इन दिस डायरेक्शन, हा तुमचा नॉर्थ आहे, हा तुमचा साऊथ आहे. हा ॲक्च्युली मध्ये, हा जो ॲक्सिस आहे हा मध्ये. ओके, हा 4 किलोमीटर आला, हा बोर्डच्या मध्ये गेला 3 किलोमीटर, ओरिजिनपासून 4 किलोमीटर इथं, नंतर 3 किलोमीटर इथं, आणि त्याच्यानंतर हे जे पोझिशन होती, जी काही पोझिशन, त्याच्यावर टॉवर आहे त्या पोझिशनला, आणि तो टॉवरवर 1 किलोमीटर वरती गेला. हो, आणि मग त्याची पोझिशन काढायची तुम्हाला सेंटर, ही अपवर्ड, हा डाऊन, हा तुमचा झेड ॲक्सिस आहे, हा झेड डॅश, 3 ॲक्सिस आहे. बघा आता तुम्हाला कळेल, ते थोडं थोडं इमॅजिन होईल. ही जी नॉर्थ आहे ना, हे त्या डायरेक्शनला अशी प्लेन आहे, असा एक प्लेन आहे, असं कन्सिडर करा, असा एक प्लेन आहे पूर्ण. ईस्टला गेला, मध्ये 3 किलोमीटरमध्ये गेला, नंतर वरती चालला, ईस्टला गेला, 3 किलोमीटरमध्ये गेला, नंतर वरती गेला, आणि मग त्याची पोझिशन, फायनल पोझिशन ही. आणि मग तुम्हाला हे फाईन करण्यासाठी तुम्ही जॉमेट्री ज्यावेळेस आता यूज करणार, तर तुम्हाला ते पहिले मी ही पोझिशन काढेल, मग याच्यावरनं हे करून मग फायनली ही पोझिशन काढेल. हे थोडं कॉम्प्लिकेटेड होतं, मग याच्यासाठी व्हेक्टर यूज होणार आहे, म्हणजे आपण सेकंड चॅप्टरमध्ये बघू. मग व्हेक्टर काय आहे ते त्यावेळेस पाहू. बरं, माझं एवढंच म्हणणं आहे की थर्ड डायरेक्शन का लागला, थर्ड ॲक्सिस, याला म्हणणार 3 डायमेन्शन मोशन, कारण याची पोझिशन एक्सप्रेस करायची असेल तुम्हाला, तर काय तो 4 किलोमीटर एक्सवर आहे, ईस्टला तो 4 किलोमीटर, तुम्ही ज्यावेळेस त्याला ईस्टकडे म्हणजे ईस्ट डायरेक्शनला जो मेजरमेंट केलं तुम्ही, तर तुम्हाला तो 4 किलोमीटर दिसेल. नंतर तो नॉर्थकडे 3 किलोमीटरवर गेला आहे, 3 किलोमीटर लिहित नाही मी, आणि थर्ड वरती गेला तो 1 किलोमीटर, मग तो झेड ॲक्सिसला, म्हणजे 3 डायमेन्शनमध्ये पोझिशन त्याची येईल 4, 3, 1. 4 किलोमीटर इन एक्स ॲक्सिस म्हणजे ईस्ट, 3 किलोमीटर इन नॉर्थ ॲक्सिस म्हणजे वाय, 1 किलोमीटर इन अपवर्ड डायरेक्शन, एक्स वाय झेड. कोऑर्डिनेट आहे त्याच्या एक्स वाय झेड. थर्ड ॲक्सिस का लागला कळला मग, 3 डायमेन्शनसाठी. कारण आपण जे पाहिले ते डायरेक्शन किती आहेत, 1, 2, 3, 4. हे दोघं तर चल ठीक आहे, ईस्ट आणि वेस्ट ते एकाच ॲक्सिसवर घेतो, नॉर्थ आणि साऊथ. पण थर्ड डायरेक्शन जे आहे ना ते अप अँड डाऊन आहे. सो त्याला एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला झेड ॲक्सिस लागतो, आणि त्याला मग असं ड्रॉ करतो आपण. आज के लिए बहुत आहे. उद्या आपण डिस्टन्स फॉर्म म्हणून स्लोप काय ते बघू. कठीण बिटिंग काही नाही ते, फक्त ग्राफ कसे आहे काय, ज्यावेळेस आपण चॅप्टर म्हणजे ज्यावेळेस यूज करू त्यांना कायनामेटिक्समध्ये खरेच यूज होते. कायनामेटिक्स ओके, कायनामेटिक्समध्ये खरेच यूज होतात. ज्यावेळेस आपण डिस्प्लेसमेंट काय आहे, डिस्टन्स काय आहे, स्पीड काय आहे, व्हेलॉसिटी काय आहे, ते ज्यावेळेस बघू त्यावेळेस यूज होतील. एवढ्यांदा यूज होतील की तुम्हाला ते लगेच कळायला म्हणजे. फक्त एक काय की ग्राफ का काढतो, म्हणजे ग्राफ केव्हा काढतो आपण, 2 क्वांटिटी एकमेकांना रिलेटेड असतील त्यांचा आपण ग्राफ फाईंड करतो. ऑलवेज अजून थोडं रिवाईज करतो आम्ही ते. ऑलवेज तुम्ही जर वाय वर्सेस एक्सचा ग्राफ असेल तर वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. एक्स जसा चेंज होत जाईल तसा वाय, फक्त पॉईंट लिहा, लाईन खिचा. यांचे फिक्स इक्वेशन आहेत, ते इक्वेशन आपण नेक्स्ट लेक्चरला बघणारच आहे. पण जो पण ग्राफ असेल असा त्याचं पण एक इक्वेशन आहे. समजा ग्राफ असा असेल, हा पॅराबोला आहे, याचं पण एक इक्वेशन आहे. स्ट्रेट लाईन आहे, इक्वेशन आहे. आपल्याला प्रॉब्लेममध्ये शेवटी काय होतं, काहीतरी इक्वेशन क्रिएट होतं आपलं. वाय
डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स स्क्वेअर असं काहीतरी, हा पॅराबोलाचा ग्राफ आहे. मग तुम्हाला ऑप्शनमध्ये स्ट्रेट लाईन दिला असेल, असं सर्व दिले असतील आणि पॅराबोला दिला असेल, मग तुम्ही टिक करणार की हा पॅराबोलाचा ग्राफ आहे. बस एवढंच आहे, बाकी काही नाही. नंतर ग्राफ पण फाईन करायचे, ग्राफवरनं क्वांटिटी फाईन करायला लागतात, ते पण नंतर पाहू. फक्त आजसाठी एवढंच. 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शन, 3 डायमेन्शन का? 1 डायमेन्शन त्याला म्हणतो ज्यावेळेस एखाद्या पॉईंटची पोझिशन ठरवायची असेल किंवा पोझिशन स्पेसिफाय करायची असेल तर तुम्हाला एकच कोऑर्डिनेट लागेल, त्यावेळेस 1 डायमेन्शन. म्हणजे तो जो पॉईंट असेल ना तो एका डायरेक्शनला मूव्ह झालेला असेल कुठंतरी, एकच ॲक्सिसने होऊन जाईल, तिथं वाय कोऑर्डिनेट लागणारच नाही तुम्हाला. आणि तो वाय ॲक्सिसवर असेल तर तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट लागणार नाही. तुम्हाला जर 2 कोऑर्डिनेट लागत असेल तर त्याला 2 डायमेन्शन म्हणणार नाही. तुम्हाला 3 म्हणजे स्पेसमध्ये ज्यावेळेस पार्टिकल असेल, एखादा पार्टिकल स्पेसमध्ये असेल तर मला 3 डायमेन्शन लागतात. तो कुठंतरी मध्ये असं, आता रूममध्ये एखादा पार्टिकल फिरतोय, हवेत फिरतोय, तर त्याला मला 3 द्यावे लागतील, ॲक्सिस लागतील. कॉर्नरला जे विचार करा, मी कॉर्नर ओरिजिन आहे तर त्याचे डायरेक्शन असं काहीतरी असेल. हा एफ समजा, तर रूम तुम्ही दाखवू शकत नाही. तुम्ही इमॅजिन करा त्या गोष्टी, काही नाही, एवढं इझी आहे, एवढं विशेष नाही. फक्त ग्राफ काय असतं ते बघायचं आपल्याला. ओके, उद्या भेटू आपण. आता एक काम अजून, डाऊटचं काय करायचे तर माझं एवढं म्हणणं आहे, आपण ज्यावेळेस झूमवर लेक्चर घेऊ, सपोज झूमवर जे घेतलं आपण, तर लिंक तुटत राहते म्हणून मी घेत नाही. परत मध्येच नेट जातं, परत रिकनेक्शन होतं म्हणून मी झूमवर नाही घेत. आत्ता पण तुम्हाला वाटतं की ठीक आहे नॉर्मल, ज्यावेळेस आपलं मेन फिजिक्स स्टार्ट होईल, जे डबल ई नीट जे पण असेल ते, ज्यावेळेस ते प्रॉब्लेम होते त्यावेळेस आपल्याला लिंक लागणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यावेळेस नेट कनेक्शन ब्रेक झालं, हे झालं, तसं नाही व्हायला पाहिजे, म्हणून मी खरं तुम्हाला असं सांगतो. दुसरी गोष्ट, डाऊटसाठी मी तुम्हाला बोललो आहे, तुम्हाला डाऊट असतील तर मला एक मेसेज टाका. मी तुम्हाला दररोज, मी दिवसभर क्लासमध्ये असतो, तुम्ही मला मेसेज टाकला सर डाऊट आहे, मी लगेच ऑनलाईन येऊन जाईल. वेळ लागणार आहे, तुम्ही विचारायला काही तुम्ही थोडं म्हणजे ऑकवर्ड फील करता की परत काय विचारू, हे टेन्शन नाही घ्यायचं. हे कसं विचारू, पण कितीही म्हणजे लो लेवल क्वेश्चन असेल, काही तथ्य नाही त्या क्वेश्चनमध्ये, तरीही पण विचारा मला. असं नका विचार करू की हा क्वेश्चन मी विचारू, इगो नका ठेवू. दुसरी गोष्ट, ऑकवर्डनेस नका ठेवू. क्लास लावला आहे, क्वेश्चन विचार, तुमचा हक्क आहे, क्वेश्चन विचारा मला. तर तुम्ही मला मेसेज टाका, मी लगेच ऑनलाईन येईल. झूमवर घेणं काहीच प्रॉब्लेम नाही मला, पण आपल्याला कनेक्शन याच्यामध्येच खूप वेळ चालला, तिथंच आपली लिंक हे होते, डिस्टर्ब होते खरी. म्हणून मी ते अवॉइडच करतोय सर. दररोज 9 वाजता तुम्ही 9 वाजता 15 मिनिटचा लेक्चर ठेवतो डेली 9 AM ला. तुम्हाला याच्याशी जॉईन करा, पण मला एक मेसेज करून द्या, मी इथंच असतो, तुम्ही मला मेसेज करा, मी 5 मिनिटात तुम्हाला ऑनलाईन जॉईन करून द्या, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही मला. म्हणून रेकॉर्डेड व्हिडिओ चांगले, आपण तसंच जाऊ. ओके, एकदा रीड करून घ्या. त्याच्यात एवढं काही नाही, जेवढं मी समजवलं आहे त्याच्यात तेवढं जास्त काही दिलेलं नाही. एकदा रीड करून घ्या फक्त. थोडंसं माहिती पाहिजे, एक्स ॲक्सिस काय असतं, वाय ॲक्सिस काय असतो, त्याचे कोऑर्डिनेट काय असतात, आपल्याला हे परत होणारच आहे कायनेमॅटिक्समध्ये, पण तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन म्हणून माहिती पाहिजे म्हणून ते तुम्हाला मी सांगितलं होतं. नेक्स्ट लेक्चरला तर थोडं याच्या पार्ट बाकी आहे, ते बघू.